पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 7,000 रुपये दिले जाणार आहेत. तर ही योजना नक्की काय आहे, त्याची पात्रता काय, अटी कोणत्या आहेत, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. कारण या व्हिडिओमध्ये एक अशी महत्त्वाची माहिती आहे जी तुम्हाला यूट्यूबवरील इतर कोणत्याही व्हिडिओमध्ये मिळणार नाही आणि त्या माहितीशिवाय या योजनेबद्दलची तुमची माहिती ही काहीही उपयोगाची नाहीये. त्यामुळे प्लीज सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हरियाणातून विमा सखी ही योजना लॉन्च केली. या योजनेचा उद्देश देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर करणे हा आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना विमा सखी असे संबोधले जाणार आहे. या योजनेद्वारे महिलांना पहिल्या वर्षी 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये एवढे विद्यावेतन दिले जाणार आहे. म्हणजेच महिलांना 3 वर्षात 2,26,000 रुपये देण्यात येतील. तसेच महिलांना 48,000 रुपये कमिशन सुद्धा मिळेल असं सांगितलं जातंय. देशभरात 3 वर्षात 2 लाख विमा सखींना नियुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना 3 वर्षाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि या प्रशिक्षण काळात महिलांना मानधन देखील देण्यात येणार आहे आणि 3 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर LIC सोबत एजंट म्हणून काम करता येणार आहे. म्हणजे महिला इतर एजंटप्रमाणे कमिशनवर काम करू शकणार आहे. परंतु या महिलांना LICचे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणजेच परमनंट एम्प्लॉई म्हणून घेण्यात येणार नाही. तसेच LICच्या कर्मचाऱ्यांना जे लाभ LIC तर्फे दिले जातात ते लाभ मिळणार नाही. परंतु ज्या विमा सखी पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएट असतील त्यांना LIC सोबत डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. या विमा सखींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आता प्रश्न हा आहे की या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी महिला ही 18 ते 70 वर्ष वयोगटातील असली पाहिजे. म्हणजेच महिलेचे वय हे किमान 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 70 वर्ष असलं पाहिजे. तसेच सदर महिला ही किमान 10वी उत्तीर्ण असली पाहिजे. म्हणजेच तुमचं शिक्षण हे कमीत कमी 10वी तरी असलं पाहिजे. ही योजना फक्त महिलांसाठीच आहे आणि सध्याचे जे LIC एजंट आहेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत सहभागी होता येणार नाही. म्हणजेच LIC एजंटची पत्नी, मुले व त्या व्यक्तीचे पालक, भाऊ बहीण आणि सासू सासरे तसेच जे एजंट निवृत्त झालेले आहेत ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ती आपण पाहूया. तर या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांकडे पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, शिक्षणाचा पुरावा आणि बँक अकाउंट डिटेल्स ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या योजनेद्वारे ट्रेनिंग चालू असताना महिलांना दर महिना मानधन तर देण्यात येणार आहे, परंतु त्यात सुद्धा एक अट आहे. म्हणजेच तुम्हाला पहिल्या वर्षी 7,000 रुपये हे दिले जातील, परंतु त्यामध्ये कोणताही बोनस किंवा कमिशनचा समावेश असणार नाही. तसेच पहिल्या वर्षी तुम्हाला 24 लोकांचा विमा उतरवावा लागेल आणि 48,000 रुपये बोनस, कमिशन वगळून किमान पहिल्या वर्षाचे मिळवावे लागतील. दुसऱ्या वर्षी तुम्हाला 6,000 रुपये दिले जातील, परंतु पहिल्या वर्षी केलेल्या पॉलिसीपैकी 65% पॉलिसी या दुसऱ्या वर्षाच्या शेवटपर्यंत सक्रिय राहिल्या पाहिजेत. म्हणजेच एखाद्या महिलेने वर्षभरात 100 पॉलिसी विकल्या तर त्यापैकी 65 पॉलिसी या दुसऱ्या वर्षाच्या शेवटपर्यंत चालू राहायला हव्यात. म्हणजेच महिलांना फक्त पॉलिसी विकायच्या नाहीत तर त्या चालू राहतील याची देखील काळजी घ्यायची आहे. तिसऱ्या वर्षी सुद्धा तुम्हाला महिन्याला 5,000 रुपये दिले जातील, परंतु दुसऱ्या वर्षी केलेल्या पॉलिसींपैकी 65% पॉलिसी या तिसऱ्या वर्षाच्या शेवटपर्यंत चालू राहिल्या पाहिजेत. म्हणजेच तुम्हाला दुसऱ्या वर्षी सुद्धा नवीन विमे उतरवले पाहिजेत आणि तिसऱ्या वर्षाच्या शेवटीपर्यंत ते विमे चालू राहिले पाहिजेत. तर हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं. तर ही अतिशय इम्पॉर्टंट माहिती आहे. ही माहिती माहीत असल्याशिवाय या योजनेला अर्ज करणं निरर्थक आहे असं मला तरी वाटतं. तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. तर आता या योजनेला आपण अप्लाय कसा करायचा ते पाहूया. त्यासाठी तुम्हाला LICच्या वेबसाईटवर जायचं आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तुम्ही तिथून क्लिक करून तुमचा फॉर्म भरू शकता. तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. यावरती तुम्हाला विमा सखी योजनेची सर्व माहिती दिलेली आहे जी मी तुम्हाला ऑलरेडी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर आता आपल्याला इकडे स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला इथे एक पर्याय दिसेल, क्लिक हिअर फॉर विमा सखी, त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक असा प्रॉम्प्ट येईल, त्यातील ओके पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर फॉर्म आहे, अगदी सोपा फॉर्म आहे. प्रथम तुमचं नाव टाका, त्यानंतर जेंडर तिथे दिलेलेच आहे कारण ही योजना फक्त महिलांसाठी आहे. त्यानंतर जन्मतारीख टाका, तुमचा पत्ता आणि पिनकोड टाका.
त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे, आर यू रिलेटेड टू एनी एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, एम्प्लॉई, मेडिकल एक्झामिनर ऑफ LIC ऑफ इंडिया? म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती LICचा एजंट किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा एम्प्लॉई असता कामा नये. जर येस केलात म्हणजे तुम्ही या योजनेला पात्र नाही आहात आणि तुम्हाला इथे सबमिट बटन दाखवलं जाणार नाही. तर इथे नो करायचंय, तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला सबमिट बटन जे आहे ते आता दाखवते. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यावर तुम्हाला असं पेज ओपन होईल. तुम्हाला इकडे तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि क्लिक फॉर सिटी पर्यायावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या शहरामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहात ते तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे. आणि आता क्लिक फॉर ब्रांच या पर्यायावरती क्लिक करा. त्यामध्ये त्या शहरातील LICच्या ब्रांचेसची जी लिस्ट आहे ती तुम्हाला दाखव. तुम्ही कमीत कमीत 1 आणि जास्तीत जास्त 3 ब्रांच सिलेक्ट करू शकता. आपण आता करून घेऊया. आणि सबमिट लीड फॉर्म या पर्यायावरती क्लिक करा. आता आपला फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला आहे आणि तुम्ही इकडे पाहू शकता त्यांनी इकडे दिलंय की LICचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. फॉर्म भरल्यानंतरची जी काही फर्दर प्रोसेस असेल ती तुम्हाला जे LICचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील ते तुमच्याशी संपर्क करून तुम्हाला सांगतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल ज्यांना त्याची गरज आहे. आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.